घाटकोपरच्या दुर्घटनेमधील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याला घाटकोपर आणि मुलुंड रेल्वे स्थानकावरील जाहिरात घोटाळा प्रकरणामध्ये रेल्वेने ब्लॅकलिस्ट केलेलं होतं। मात्र तरीही इतर ठिकाणी जाहिरातींचं कंत्राट कायम होतं, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। स्वतः किरीट सोमय्या आपल्या सोबत या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। किरीट सोमय्या जी, आपण एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे, काय आपलं नेमकं म्हणणं आहे? घाटकोपर आणि मुलुंड स्टेशनवर आणि आणखीन रेल्वे होर्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये भावेश भिंडेने त्यावेळी बुज्जू एड्स म्हणून त्याची कंपनी होती, मोठे घोटाळे केले होते। 2016-17 मध्ये मी पाठपुरावा केला होता आणि नंतर भावेश भिंडेचा बुज्जू एड्सला रेल्वेने ब्लॅकलिस्ट केलं होतं। त्यानंतर भावेश भिंडेने दुसरं नाव घेतलं आणि इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून बाकी कॉन्ट्रॅक्ट घ्यायची सुरुवात केली। म्हणजे मुळातच भावेश भिंडे अशा प्रकारचे गैरकायदेशीर होर्डिंग, लोकांचा जीवाती खेळणं, अशा प्रकारचा खेळ करत होता। मला आशा आहे की मुंबई पोलीस आता लवकरच भावेशला शोधून काढून ताब्यात घेणार। पण किरीट सोमय्याजी, 2017 पासूनच तुम्ही हे प्रकरण म्हणताय, जवळपास 6-7 वर्ष झाली, तरीही पोलिसांच्या किंवा प्रशासनाच्या हे लक्षात आलं नाही? हे प्रकरण नाही, हे प्रकरण जे आहे हे उद्धव ठाकरेच्या काळात 2020 मध्ये सुरू झालं घाटकोपरचं। त्यावेळी तर ठाकरे सरकारच्या लक्षात अनेकांनी आणून दिलं होतं की हे जमीन राज्य सरकारची आहे, बेकायदेशीर पद्धतीने। त्यावेळीचा जो खालीद म्हणून रेल्वे पोलीस कमिशनर आहे, त्यांनी तर महापालिकेला पत्र दिलं की हे आमची जागा आहे आणि तुम्ही यात दखल देऊ शकत नाही। त्यावेळी त्या कमिशनरनी खोटं पत्र दिलं की केंद्र सरकारची रेल्वेची जागा आहे, वास्तविकरित्या ही जागा राज्य सरकारची होती। रेल्वे पोलीस हे महाराष्ट्र सरकारचा ताब्यात असते, तरी त्यांनी खोटं देऊन कोर्टाचा दाखला देऊन हे इल्लीगल होर्डिंगला प्रोटेक्ट करण्याचं पाप केलं। आता तपासात या सगळ्या गोष्टी बाहेर येणार। नक्कीच, धन्यवाद किरीट सोमय्याजी, आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया या संदर्भात दिली त्याबद्दल। तर भिंडे रेल्वेकडून ब्लॅकलिस्ट होता आणि घाटकोपरच्या दुर्घटनेमधील होर्डिंगचा मालक भावेश भिंडे याला आता घाटकोपर मुलुंड रेल्वे स्थानकावरील जाहिरात घोटाळा प्रकरणामध्ये रेल्वेने ब्लॅकलिस्ट केलं होतं। भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या संदर्भातला आरोप केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।